वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातल्या 154 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंत आलोत। आज आपण 155 क्रमांकाच्या पुढच्या ओव्यांचं निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये आपण बघतोय की भगवान श्रीकृष्ण परमात्मा यज्ञाच्या वेगवेगळ्या पद्धती याचं रूपक वापरून भगवंताच्या प्राप्तीसाठीच्या वेगवेगळ्या साधनांचं सविस्तरपणे निरूपण करताना आपण बघतोय। आणि यातलं कोणतंच साधन कर्म जो निवडत नाही, कोणत्याही प्रकारची साधना जो करत नाही, त्याला याही जन्मात कोणत्याही प्रकारच्या गोष्टी प्राप्त होत नाहीत आणि परलोकामध्येही त्यांना कोणत्याही प्रकारचं सुख अनुभवायला मिळत नाही। अशा प्रकारचं वर्णन भगवंत करताना आपल्याला दिसले। पुढे भगवंत काय म्हणतात ते बघूयात। एवं बहुविधा यज्ञा विवता ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे। अर्थात अशा तऱ्हेने अनेक प्रकारचे यज्ञ वेदमुखाने सांगितलेले आहेत, ते सर्व कर्मापासून उत्पन्न होणारे आहेत असे समज। असे जाणलेस म्हणजे तू संसार बंधनापासून मुक्त होशील। अर्थात जेवढ्या काही प्रकारची कर्म आहेत त्या कर्मा मार्गातूनच आपल्याला साधना घडत असते, कारण साधना ही सुद्धा कर्मामध्येच मोडते। कर्माशिवाय साधनाही नाही। कोणतीही साधना असेल, मग ती पंचयज्ञांची साधना असेल, शारीरिक साधना असेल, मानसिक साधना असेल, किंवा शरीरातल्या कोणत्या एखाद्या इंद्रियाद्वारे घडणारी ती साधना असेल, या सगळ्या साधना पद्धती कर्म मार्गामध्येच मोडतात। आणि म्हणून आपण ज्या काही साधना करतो त्या सगळ्या साधना कर्मापासूनच निर्माण होणारे आहेत असं समजून त्या कर्माच्या बंधनापासून आपण आपोआपच मुक्त होऊ, जर हे ज्ञान आपण मनामध्ये बिंबवून घेतलं तर। अशा प्रकारचं वर्णन इथं भगवंत करतायत। आणखी एक महत्त्वाची गोष्ट या श्लोकामध्ये भगवंतानं सांगितलेली आहे, ती गोष्ट म्हणजे असे जे वेगवेगळे साधना मार्ग सांगितलेत, हे सगळे साधना मार्ग किंवा यज्ञ हे वेदमुखानं सांगितलेत असं भगवंत म्हणतायत। तर इथं भगवंताला अपेक्षित असलेली वेद संकल्पना कोणती, ती संकल्पना थोडीशी नीट समजून घ्यावी लागेल। एक तर स्पष्ट आहे की 4 वेद जर आपण अभ्यासले तर त्या 4ही वेदांनी याच साधना पद्धतींचा अतिशय विस्तारानं सकारण ससंदर्भ विचार मांडलेला आहे। त्यामुळं वेदमुखाने सांगितलेले आहेत याचा अर्थ हाही आहे की वेदांनी ज्या वेगवेगळ्या साधना पद्धतींचा विचार मांडलेला आहे त्या सगळ्या साधना पद्धती थोडक्यामध्ये सारांश रूपानं भगवंतानं अर्जुनाला सांगितलेले आहेत असंही भगवंताला म्हणायचं आहे। पण वेद म्हणजे केवळ 4 वेदच का? कारण वेदांची निर्मिती तर हजारो वर्षांच्या पूर्वी झाली। मग हजारो वर्षांच्या पूर्वी निर्माण झालेल्या वेदांच्या मध्ये सांगितलेल्या साधना पद्धती नंतरच्या काळामध्ये सांगितलेल्या संतांनी, साधू संतांनी सांगितलेल्या साधना पद्धतींचा वेदांमध्ये समावेश करावा की नाही, असा एक प्रश्न निर्माण होतो। म्हणून वेद या शब्दाचा व्यापक आणि मूळ अर्थ आपण थोडासा समजून घ्यायला हवा। वेद म्हणजे 4 वेद हा एक पारंपरिक अर्थ आहेच, पण वेद म्हणजे काय? वेद शब्दाची मूळ व्याख्या काय? तर वेद शब्दाचा अर्थ आहे जे जाणून घेण्याजोगं आहे ते, जे जाणल्यानंतर जीवात्म्याला ज्ञान प्राप्ती होणार आहे असं जे आहे ते ज्ञान, असं जे आहे ते वेद। मग हे वेद ऋषीमुनींनी जे निर्माण केले ते कसे निर्माण केले? तर त्यांना त्यांच्या साधनेतून, त्यांच्या अनुभवातून
जे काही जाणवलं, जे काही अनुभवाला आलं, तेच त्यांनी त्यांच्या आजूबाजूला असलेल्या संदर्भांच्या परिप्रेक्षात, आजूबाजूला असलेल्या परिस्थितीच्या परिप्रेक्षात आणि आजूबाजूला जी काही त्यांना परिस्थिती जाणवली, ती सामाजिक असेल किंवा पर्यावरण विषयक असेल, त्या संदर्भात त्यांनी आपला अनुभव या वेदांमधून मांडलेला आपल्याला दिसतो. पण वेदांमध्ये आलेला हा अनुभव अतिशय विस्तारानं, सूक्ष्मपणे आणि विविध संदर्भांनी आलेला आपल्याला दिसतो. पण आज नंतरच्या काळामध्ये सुद्धा वेदवाणी ज्यांच्या तोंडून निघेल असे साक्षात्कारी पुरुष झाले नाहीत का? तर अनेक झाले. म्हणून वेदांची थोडी आणखी व्यापक व्याख्या आपल्याला अशी करावी लागेल की ज्यानं आत्मज्ञान प्राप्त केलेलं आहे, अशा आत्मज्ञान प्राप्त केलेल्या कोणत्याही महात्म्यानं, महापुरुषानं, त्यानं त्याच्या आयुष्यात केलेल्या साधनेच्या विश्लेषणाच्या संदर्भात, आयुष्यामध्ये त्यांनी केलेली साधना त्यांनी जेव्हा जगासमोर सांगितली, तेव्हा त्यांचे ते अनुभव, त्यांची ती साधना सुद्धा साधकांसाठी वेदतुल्य आहे. उदाहरण म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग गाथा हा वारकऱ्यांसाठी पंचम वेद आहे. याचा अर्थ काय? वेदांमध्ये ज्या साधना पद्धती सांगितलेल्या आहेत, त्या साधना पद्धती वेदांचा ज्यांनी अनुभव घेतला, अशा ऋषीमुनींनी आपला अनुभव त्या वेदांमधून सांगितला. त्यांना जो अनुभव आला, तोच अनुभव तुकोबारायांना आला आणि तुकोबारायांना तो अनुभव ज्या साधना पद्धतीतून आला, त्या साधना पद्धतीचं वर्णन, विश्लेषण आणि इतरही अनेक संदर्भ त्या अनुषंगानं तुकोबारायांच्या अभंगगाथेत सापडतात. म्हणून आपण तुकोबारायांच्या अभंगगाथेला वेद म्हणतो. मग गाथा वेद आहे तर ज्ञानेश्वरी वेद नाही का? तर ज्ञानेश्वरी ही वेद आहे. कारण ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ज्ञानोबारायांनी त्यांना आलेला जो अनुभव आहे, तो अनुभव या ग्रंथाच्या माध्यमातून सांगितलेला आहे. आणि या दृष्टीनं विचारात घेतला तर प्रत्येक तो ग्रंथ जो आत्मज्ञानातून आलेला आहे, साक्षात्काराची अनुभूती ज्या ग्रंथामधून सांगितलेली आहे, तो प्रत्येक ग्रंथ वेद ठरतो. आणि म्हणून अशा ज्या वेगवेगळ्या साधना पद्धती आहेत, त्या वेदमुखांनी सांगितलेल्या आहेत असं भगवंत म्हणतायत. याचा अर्थ असा की साधना करून सिद्ध अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर जे काही सांगितलं जातं, त्यांना आपोआपच वेदांचा दर्जा प्राप्त होतो. आणि त्यामुळं हे सगळे साधना मार्ग जे मी तुला सांगितले, ते सगळे वेदमुखानं सांगितलेले आहेत असं तू जाण. आणि या सगळ्यांनी सांगितलेले जे कर्ममार्ग आहेत, ते सगळे मार्ग, साधना मार्ग, उपासना मार्ग कर्मापासूनच उत्पन्न होतात असं तू समज. आणि हे जर तुझ्या मनात पक्क झालं तर तू आपोआप संसार बंधनापासून मुक्त होशील असं वर्णन इथं भगवंत करतायत. आता याचं माऊली काय विवेचन करतायत ते बघूयात. ऐसे बहुती परी अनेक, जे सांगितले तुझं का याग, ते विस्तारुनी वेदेची चांग म्हणितले आहाती. अर्थात अशा प्रकारे जे तुला पुष्कळ प्रकारचे यज्ञ सांगितले, त्यांच्याबद्दल विस्तारे करून वेदाने चांगले वर्णन केले आहे. अर्थात भगवंतानं या 4थ्या अध्यायामध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या यज्ञांचं वर्णन केलं, ऐसे बहुती परी अनेक, अशा प्रकारचे अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे जे याग तुला सांगितले, जे सांगितले तुझं का याग, जे मी तुला वेगवेगळे यज्ञाचे प्रकार सांगितले, याग म्हणजे यज्ञ, जे मी तुला सांगितले ते विस्तारुनी वेदेची चांग, याच यज्ञ पद्धतींचा विस्तारानं आणि चांगल्या पद्धतीनं विस्तार वेदांनी सांगितलेला आहे. म्हणितले आहाती, त्या वेदांनी या गोष्टींचा विस्तारानं विचार मांडलेला आहे. कारण वेदांचा अनुभव हा प्रत्येक आत्मज्ञानी पुरुषाचा अनुभव आहे. परी तेणे विस्तारे काय करावे, हेची कर्मसिद्ध जाणावे, येतुलेनी कर्मबंधू स्वभावे पावेल ना. अर्थात परंतु आपल्याला त्या विस्ताराशी काय करावे याचे आहे, ते सर्व कर्मापासून उत्पन्न झालेले आहेत एवढेच जाणावे. असे जाणल्याने कर्मापासून उत्पन्न होणारा बंध आपोआपच प्राप्त होणार नाही. अर्थात या सगळ्या पद्धती तर भगवंतानं सांगितल्या, पण त्या सगळ्या पद्धतींचा विस्तारानं अभ्यास करण्याची आपल्याला काही गरज आहे का?
आपल्याला जेवढं गरजेचं आहे, आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच आपण घ्यावं. वेदांचं ज्ञान असावं, वेदांची माहिती असावी, याच्यासाठी वेद वाचणं विषय वेगळा. पण ज्याला साधनारत व्हायचं आहे त्यानं आपण कोणती साधना करायची आहे, ती साधना कशा पद्धतीनं करावी, त्या साधनेत काय अडथळे येऊ शकतात, त्या साधनेत कोणती पथ्ये आहेत, ती साधना कोणत्या पद्धतीनं केल्यावर लवकर फळते, या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात त्यानं चर्चा करावी. पण बाकीच्या प्रश्नांच्या संदर्भात त्यानं चर्चा करण्याची काही आवश्यकता नाही. तेच भगवंत इथं सांगतात, परी तेने विस्तारे काय करावे. त्या वेगवेगळ्या यज्ञ पद्धतींच्या विस्ताराचा जो अभ्यास वेदांमध्ये मांडलाय, त्याचा विस्तार मी पुन्हा इथं कशाला करू, त्याचं काय प्रयोजन, ते मी कशाला करू, त्याचा काही उपयोगही होणार नाहीये. आणि त्या सगळ्या यज्ञ पद्धती तुझ्याही उपयोगाच्या नाही आहेत, म्हणून त्याचा विस्तार इथं कशाला करावा, ह्याची कर्मसिद्ध जाणावे. पण या सगळ्यामधून एक गोष्ट मात्र समजून घेण्यासारखी आहे की जेवढ्या काही उपासना पद्धती आहेत त्या सगळ्या कर्मसिद्ध आहेत असं जाणून घे. कर्मामुळेच त्या सिद्ध होतात हे समजून घे. इथं आणखी एक गोष्ट भगवंत सुचवत आहेत. दोन महत्वाचे धागे. साधना कर्मसिद्ध आहे हे जाण, असं भगवंताच्या म्हणण्यामागे आहेत. ती दोन सूत्र थोडीशी नीट समजून घेऊयात. एक त्यातलं सूत्र असं आहे की तुम्ही जी साधना करताय ती साधनाच तुमचं कर्म बनली पाहिजे. आणि दुसरं सूत्र असं आहे, जे कर्म तुम्ही करताय ते कर्मच तुमची साधना बनली पाहिजे. दोन्हीपैकी एक सूत्र जरी तुम्ही स्वीकारलं, अंगीकारलं, तरी सुद्धा तुम्ही तुमचं कर्म किंवा साधना कर्मसिद्ध आहे असं जाणताय, असा त्याचा अर्थ होईल. थोडं आपण स्पष्ट करूयात ही गोष्ट. एक मार्ग आहे, साधना हाच कर्म मार्ग झाला पाहिजे. काही जण आयुष्यामध्ये, जीवनामध्ये केवळ आणि केवळ साधना करतात. फक्त नामस्मरण, चिंतन, भूक लागली तर जेवण करायचं, तहान लागली तर पाणी प्यायचं, बाकीच्या ज्या महत्त्वाच्या काही अति आवश्यक गरजा आहेत तेवढ्या पूर्ण करायच्या आणि बाकीचा सगळा वेळ साधनेमध्ये घालवायचा. अशा प्रकारे जीवन व्यतीत करणारी अनेक मंडळी आहेत. त्यांची साधना हेच त्यांचं कर्म बनलेलं आहे. काही लोकांनी आयुष्यामध्ये या पद्धतीचा जीवनक्रम निवडलेला आपल्याला दिसतो. आमच्या वारकरी संप्रदायातही असे अनेक अधिकारी पुरुष आहेत की ज्या अधिकारी पुरुषांनी आपलं सगळं आयुष्य कीर्तन परंपरेत, प्रवचन परंपरेत, कथा निरूपणात किंवा भगवंताच्या किंवा संतांच्या ग्रंथांच्या निरूपणामध्ये घालवले. संतांच्या ग्रंथांचं चिंतन, निरूपण, विवरण, कीर्तन, प्रवचन हेच त्यांनी आपल्या आयुष्याचं साधन मानलेलं आहे. याच साधनातून ते स्वतःचा उदरनिर्वाह सुद्धा चालवतात आणि याच मार्गानं ते आपली आध्यात्मिक साधनाही पूर्ण करतात. म्हणून असे जे महात्मे आहेत की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये साधना हाच कर्ममार्ग निवडलेला आहे, त्यांची सुद्धा साधना, त्यांची उपासना ही सुद्धा कशी आहे, कर्मसिद्ध आहे. कारण तेच कर्म ते करतायत, जी उपासना आहे. हा एक मार्ग. दुसरा मार्ग जो आहे तो तुम्ही जे कर्म करताय त्यालाच तुम्ही तुमची साधना माना. एखादा डॉक्टर आहे, त्याचं काम आहे प्रामाणिकपणे आलेल्या रोग्यांना निरोगी करणं, स्वस्थ करणं, त्यांचे आजार दूर करणं, वेळ पडली तर ऑपरेशन करणं. शिक्षकाचं काम आहे विद्यार्थ्यांना शिकवणं. शेतकऱ्याचं काम आहे शेतीमध्ये वेगवेगळे पदार्थ पिकवणं. राजकारण्याचं काम आहे लोकांचं कल्याण करणं. प्रत्येक कर्मामधून तुम्हाला साधना शोधता येते. जर तुम्हाला नेमून दिलेलं कर्म निष्काम भावनेनं करत असाल, निष्ठेनं करत असाल, परोपकाराच्या भावनेनं करत असाल, सद्गुणांनी युक्त अशा भावनेनं करत असाल, ते करण्यामागं तुमची भावना, तुमचं अंतःकरण शुद्ध आणि पवित्र असेल तर तुम्ही कोणतंही कर्म करा, ते कर्मच तुमची उपासना बनतं, ते कर्मच तुमची साधना बनतं. मग अशा कर्मनिष्ठ व्यक्तीला जी उपासना पद्धती सांगितलेल्या आहेत त्या वेगळ्या उपासना पद्धती करण्याची गरज नाही. म्हणजे आपण म्हणतो पूजा अर्चा करणं, नामस्मरण करणं,
या बाकीच्या साधनांना करण्याची आवश्यकता नाही. पण तो कर्म करताना त्याच्या मनात विकार उत्पन्न होत असतील, मनात चंचलता येत असेल, मनामध्ये अपवित्र भाव येत असतील, तेवढ्या भावांच्या निराकरणासाठी त्यांनी काही काळ साधनारत व्हायला हरकत नाही. पण ज्याचं मन शुद्ध झालंय, अंतःकरण निर्मळ झालंय आणि पवित्र चांगल्या भावनेनं तो जर कर्म करत असेल तर त्याला कर्म मार्ग हाच त्याचा उपासना मार्ग झालेला असतो. अगदी वारकरी संतांची मी नेहमी उदाहरणं देतो ती याच दृष्टीने की वारकरी संत आपलं नित्यनैमित्तिक जे रोजगाराचं काम आहे, उदरनिर्वाहाचं काम आहे तेच करत होते. पण ते काम ते त्याच पवित्र भावनेनं करत होते ज्या पवित्र भावनेनं एखाद्यानं नामस्मरण करायला हवं, एखाद्यानं पूजा अर्चा तीर्थयात्रा वगैरे साधना करायला हव्यात. त्याच भावनेनं ते आपलं नेमून दिलेलं कर्म करतात. तुमचं अंतःकरण कसं आहे हेच तुमच्या कर्माचं फळ निश्चित करणारी बाब आहे. तुम्ही काम कोणतं करताय, तुम्ही कर्म कोणतं करताय हे महत्त्वाचं नाही. तुम्ही जे कर्म करताय त्या कर्मामागं तुमचं मन किती निर्मळ आहे, किती चांगल्या भावनेनं तुम्ही ते कर्म करताय, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून माऊली सांगतायत, हे विस्तारानं सांगण्याची गरज नसली तरी या सगळ्या उपासना कर्मसिद्ध आहेत हे तू जाणून घे. आणि एवढं जर तू जाणलं तर ए तू लेणी, एवढं जरी जाणून घेतलं तरी कर्मबंधू स्वभावे पावेल ना, कर्माचं बंधन तुला प्राप्त होणार नाही. कर्माच्या बंधनात तू अडकणार नाहीस, कर्माच्या बंधनातून तू मुक्त होशील असं इथं भगवंत सांगतायत. पुढं भगवंत काय म्हणतायत बघा, श्रेयान द्रव्यमयाज्ञज्ञा ज्ञानयज्ञ परंतप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. अर्थात हे परमतपा अर्जुना, द्रव्यादी साधनांनीच साध्य होणाऱ्या यज्ञांपेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. कारण हे पार्था सर्व कर्मांचा पूर्णपणे ज्ञानामध्येच शेवट होतो किंवा अंतर्भाव होतो. या ज्या वेगवेगळ्या कर्मपद्धती आहेत, या कर्मपद्धती अंतिम अवस्थेला पोहोचण्याच्या पूर्वी वेगवेगळ्या दिसतात. अंतिम अवस्थेला पोहोचायचं असेल तर दरवाजा एकच आहे, तो दरवाजा म्हणजे ज्ञानाचा. ज्ञानाच्या दरवाजातूनच तुम्हाला परमात्म्यामध्ये विलीन होता येतं. आत्मज्ञानाची प्राप्ती ज्ञानाशिवाय शक्य नाही. आणि त्या ज्ञानाच्या दरवाजापर्यंत जाण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत. वेगवेगळे यज्ञ मार्ग, वेगवेगळे कर्म मार्ग, वेगवेगळ्या साधना पद्धती, वेगवेगळ्या उपासना पद्धती, या सगळ्या वेगवेगळ्या कुठपर्यंत आहेत, जिथपर्यंत त्या ज्ञानाच्या दरवाजापर्यंत येत नाहीत. सगळ्यांना अंतिमतः ज्ञानच मिळवायचं आहे. फक्त ते ज्ञान कुणी नामस्मरणातून मिळवेल, कुणी कर्ममार्गातून मिळवेल, कुणी ग्रंथाध्ययनातून मिळवेल, कुणी वाचिक साधनेतून मिळवेल, कुणी श्रवण साधनेतून मिळवेल, कुणी दृश्य साधनेतून मिळवेल, कुणी स्पर्श साधनेतून मिळवेल. कोणत्याही मार्गानं ज्ञानप्राप्ती करणं हे आवश्यक आहे. ज्ञानप्राप्ती अनिवार्य आहे. ज्ञानप्राप्ती झाल्याशिवाय आत्मज्ञान नाही, ज्ञानप्राप्ती झाल्याशिवाय परमात्मप्राप्ती नाही. म्हणून त्या ज्ञानप्राप्तीचे मार्ग वेगवेगळे आहेत. पण अंतिमतः विचार केला तर सगळ्याच साधना मार्गांचा शेवट ज्ञानात होतो. सगळ्याच साधना पद्धतींमधून शेवटी ज्ञानच प्राप्त होतं. कारण ज्ञानाची प्राप्ती हेच अंतिम द्वार आहे आत्मस्वरूपामध्ये प्रवेश करण्याचं. आता याचं माऊली काय वर्णन करतायत बघा, अर्जुना वेदू जयाचे मूळ, जे क्रियाविशेषे स्थूळ, जया नव्हाळी येचे फळ स्वर्गसुख. अर्थात अर्जुना, ज्या यज्ञांचे मूळ वेद आहे, ज्यात विधी विधानात्मक विशेष क्रियांचेच अवडंबर फार आहे व ज्यांचे अपूर्व असे प्रथम फल स्वर्गसुख मिळते. अर्थात अर्जुना वेदू जयांचे मूळ, मूळ शब्दाचा अर्थ आहे प्रवर्तक. अर्जुना वेद ज्याचे प्रवर्तक आहेत. माऊली ज्ञानाचं वर्णन करतायत. ज्ञानाचे प्रवर्तक कोण आहेत? वेद आहेत. प्रवर्तक म्हणजे काय? प्रवर्तक म्हणजे प्रेरणा देणारे, प्रेरणा असलेले.
तर ज्ञानाची प्रेरणा झाल्यामुळं वेदांचा जन्म झालेला आहे. ज्ञान प्राप्तीनंतरची प्रेरणा, बघा प्रेरणा दोन प्रकारच्या आहेत. ज्ञान मिळवण्याच्या आधी ज्ञान मिळावं यासाठी लागणारी प्रेरणा आणि ज्ञान मिळाल्यानंतर निर्माण होणारी प्रेरणा, या दोन प्रकारच्या प्रेरणा आहेत. पहिली प्रेरणा स्वार्थपूर्तीसाठी आहे आणि दुसरी जगाच्या कल्याणासाठी आहे. जगाच्या हितासाठीची प्रेरणा आहे ज्ञानानंतरची प्रेरणा. मला आत्मज्ञान झालं पाहिजे, संतांना जे तत्व सत्व सांगायचं आहे ते मला कळलं पाहिजे, मला ज्ञान मिळालं पाहिजे, यासाठी मी काय करू, जे करायचंय ते करण्यामागची प्रेरणा, ज्याला आपण जिज्ञासा म्हणू, मुमुक्षुत्व म्हणू. मुमुक्षुता, जिज्ञासा ही सुद्धा प्रेरणा आहे. ज्ञान प्राप्तीसाठीची ती प्रेरणा आहे. ही प्रेरणा झाल्याशिवाय, मुमुक्षुत्व अंगात भिनल्याशिवाय, जिज्ञासू वृत्ती जागृत झाल्याशिवाय ज्ञानप्राप्तीची इच्छा होत नाही. म्हणून ज्ञान मिळवण्यासाठी ज्ञान मिळवण्याची प्रेरणाही असणं गरजेचं आहे. पण ज्यांना ज्ञान मिळालेलं आहे त्यांच्यातही एक वेगळी प्रेरणा जन्माला येते. ती प्रेरणा म्हणजे आपल्याला जे ज्ञान झालंय ते ज्ञान जगालाही मिळावं म्हणून जगाच्या उद्धारासाठीची ती प्रेरणा. पहिल्या प्रेरणेतून स्वार्थ साध्य होणार आहे, या जीवाला आत्मज्ञान प्राप्ती होणार आहे, जीवाला परमसुख मिळणार आहे, ही स्वार्थ तृप्ती करणारी प्रेरणा आहे. पण दुसरी, ज्याचा स्वार्थ पूर्ण झालाय, ज्याला आत्मज्ञान मिळालंय, ज्याला आयुष्यात आता दुसरं काही मिळवायची इच्छा राहिली नाही, पण जे आपल्याला मिळालंय ते इतरांनाही मिळावं, त्यासाठी जे आपल्याला ज्ञान प्राप्त झालंय ते ज्ञान जगाला द्यावं, ही प्रेरणा. माऊली इथं वेदूजयांचे मूळ असा जो शब्द वापरतायत तो शब्द ज्ञान प्राप्तीनंतरच्या प्रेरणेबद्दल आहे. ज्ञानाच्या प्राप्तीनंतर वेदांच्या निर्मितीला जे प्रवृत्त झाले ती प्रवृत्ती कोणती आहे, ज्ञान प्राप्तीनंतरची ती प्रवृत्ती, आणि त्या प्रवृत्तीनं वेद निर्माण केले. म्हणून अर्जुना वेदूजयांचे मूळ, वेद ज्याचे प्रवर्तक आहेत. वेद का निर्माण झाले, ज्ञान सांगण्याच्या प्रेरणेनं. म्हणून वेदूजयाचे मूळ जे क्रियाविशेषे स्थूळ, क्रियाविशेषे स्थूळ शब्दाचा अर्थ आहे बाह्य क्रिया प्रधान. जे यज्ञ मार्ग आहेत, जे कर्म मार्ग आहेत ते क्रियाविशेषे स्थूळ आहेत, ते बाह्य क्रिया प्रधान आहेत. ज्ञानाच्या प्राप्तीच्या पूर्वी जेवढ्या काही साधना पद्धती सांगितल्यात त्या सगळ्या साधना पद्धतींमध्ये क्रिया हीच विशेष आहे. ही सगळी कर्म, या सगळ्या साधना क्रिया प्रधान आहेत आणि त्या बाह्य आहेत, भलेही त्या मनाद्वारे घडत असोत. कारण मनही आत्म्याच्या दृष्टीनं बाहेरच आहे. शरीराच्या दृष्टीनं ते आत असलं, शरीराच्या सापेक्ष मन आत असलं तरी आत्म्याच्या सापेक्ष मन हे बाहेरच आहे. म्हणून मनानं केलेली साधना, मानसिक साधना, ही साधना सुद्धा बाह्य क्रिया प्रधानच आहे. आणि मनाच्या आणखी बाहेरून झालेली क्रिया म्हणजे शारीरिक क्रिया, ही तर आणखी बाह्य क्रिया प्रधान आहे. म्हणून जे क्रियाविशेष स्थूळ, ज्या सगळ्या कर्मामध्ये क्रियाविशेषण हेच प्रधान आहे. जया नव्हाळीयेचे फळ स्वर्ग सुख. नव्हाळीयेचे शब्दाचा अर्थ आहे आरंभीचे, फळ स्वर्ग सुख. बघा, एखादा विद्यार्थी नवीन शाळेत जायला लागला की तो शाळेत यावा याच्यासाठी त्याला काही प्रलोभनं दिली जातात. आपल्या महाराष्ट्र शासनानं किंवा भारत सरकारनं विद्यार्थ्यांमध्ये अधिकाधिक शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, जास्तीत जास्त संख्येनं मुलं शिकावीत. जास्तीत जास्त संख्येनं म्हणण्यापेक्षा भारतातला प्रत्येक मुलगा शिक्षण त्यानं घ्यावं, कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये याकरता ज्या वेगवेगळ्या योजना अवलंबलेल्या आहेत त्यातल्या लहान मुलांसाठीची योजना कोणती आहे, मध्यान्ह भोजनाची एक संकल्पना शासन राबवतं. मध्यान्ह भोजन म्हणजे जी मुलं शाळेत येतील त्या मुलांना जेवण द्यायचं.
कारण मुलं अशा शाळेत या म्हटल्यावर तर शाळेत येणार नाहीत, पण जेवायला मिळेल, काहीतरी खायला मिळेल या भावनेनं अनेक मुलं शाळेत येतात. आणि शाळेत आले की थेट त्यांना मध्यान्ह भोजन दिलं जात नाही. त्याचं नावच आहे मध्यान्ह. म्हणजे थोडं शिकायचं, मग खायचं आणि मग पुन्हा शिकायचं आणि घरी जायचं, ही पद्धती ठेवलेली आहे. पण जेवण मिळावं याच्यासाठी शिक्षण घ्यायचं आहे का? नाही. आणि म्हणून मध्यान्ह भोजन हे तुम्ही वरच्या म्हणजे मोठे झालात की मग शासन ते बंद करून टाकतं. का? तर आता त्याला मध्यान्ह भोजनात रस राहिला नाही. आता तो शिकण्यासाठी शिकेल. आता त्याला ज्ञान मिळवण्यासाठी जेवणाचं निमित्त पुढं करण्याची गरज नाही. जेवणाचं कारण सांगून त्याला शिकण्याची गरज नाही. म्हणून आता त्याला मध्यान्ह भोजनाची गरज नाही. तसं साधनेमध्ये जी लोक आलेली आहेत, नव्यानं ज्यांनी साधना सुरू केली, त्यांना जेवणाचं आमिष म्हणजे स्वर्गसुख. जया नवाळीचे फळ स्वर्गसुख. स्वर्गातलं सुख मिळतं. तुम्ही नामस्मरण केलं, तुम्ही साधना केली, तुम्ही काही तीर्थयात्रा केली, दानधर्म केला, संतांच्या साहित्याचं काही वाचन वगैरे केलं की तुम्हाला स्वर्ग मिळेल. कारण सामान्य माणसाला स्वर्गाचीच जास्त इच्छा असते, लालसा असते. साधनेमध्ये सर्वाधिक साधना करणाऱ्यांची संख्या जर लक्षात घ्यायची ठरवली तर त्याच्यात स्वर्ग सुखासाठी साधना करणाऱ्यांची संख्या तुम्हाला बरीच दिसेल. बऱ्याच लोकांना वाटतं स्वर्गात सुख मिळेल. जे इहलोकामध्ये सुख आहे त्याच सुखाला अमर अशा सुखामध्ये परावर्तित करून स्वर्गामध्ये ठेवण्यात आलेले आहेत. म्हणून ज्या लोकांना नवीन नवीन साधनेत आणायचं आहे त्यांना स्वर्गसुखाची लालसा दिलेली आहे. जया नवाळीचे फळ स्वर्गसुख. ते द्रव्यादी यागू कीर होती, परी ज्ञानयज्ञाची सरी न पवती, जैशी तारा तेज संपत्ती दिनकरापाशी. अर्थात ते द्रव्य मयादी यज्ञ आहेत खरे, परंतु सूर्यापुढे जसे नक्षत्रांचे तेज लोकते त्याप्रमाणे त्यांना ज्ञानयज्ञाची योग्यता प्राप्त होत नाही. यज्ञ किंवा साधना किंवा उपासना करून स्वर्गसुखही मिळतं, पण जी लोक स्वर्गसुखासाठी साधना करतात ती लोक एका मोठ्या ध्येयाला डावलून एका छोट्या गोष्टीमध्ये समाधान मानतात. म्हणजे तुम्ही एकच साधना करून परमश्रेष्ठ असं आत्मज्ञान प्राप्त करू शकला असतात, पण ते आत्मज्ञान डावलून तुम्ही त्याच्यापेक्षा कितीतरी निम्न दर्जाचं असलेलं स्वर्गसुख निवडत असाल तर त्याच्यासाठी माऊलींनी उदाहरण दिले. ते द्रव्यदी यागू कीर होती. असे जे यज्ञ आहेत ते द्रव्यादी यागू आहेत, काहीतरी द्रव्य मिळवण्यासाठी आहेत, काहीतरी भौतिक लालसा त्याच्यामागे आहे. स्वर्गसुखामध्ये सुद्धा भौतिक लालसाच आहे. स्वर्गात मिळणारं सुख शारीर सुखाचंच एक वेगळं रूप आहे. थोडंसं शुद्ध रूप म्हणा, थोडंसं हितकारक असं रूप म्हणा, पण ते द्रव्यादी यागाच्याच स्वरूपाचं आहे, भौतिक स्वरूपाचंच आहे. परी ज्ञानयज्ञाची सरी न पवती. अशा बाकीच्या सगळ्या यज्ञ मार्गांना ज्ञानयज्ञाची सर येत नाही. ज्ञानयज्ञ ही अंतिम अवस्था आहे. या ज्ञानयज्ञाच्या अवस्थेसमोर हे बाकीचे सगळे जे यज्ञ आहेत, बाकीच्या ज्या साधना पद्धती आहेत त्या कशा आहेत? जैशी तारा तेज संपत्ती. तारा तेज संपत्ती शब्दाचा अर्थ आहे नक्षत्रांचे तेज. दिनकरापाशी. दिनकर म्हणजे सूर्य. सूर्याच्या समोर जसे बाकीचे तारे आहेत, आपल्या आकाशगंगेमध्ये अब्जो तारे आहेत, 200 का 2000 अब्ज काहीतरी तारे आहेत आपल्या एका आकाशगंगेमध्ये. पण या सगळ्या ताऱ्यांना एकत्र करूनही सूर्याचं तेज, त्याची बरोबरी यांना करता येणार नाही. कारण हे जे तारे आहेत या ताऱ्यांच्या आजूबाजूला अंधार आहे आणि त्यामुळं त्या ताऱ्यांमध्ये जो प्रकाश आहे तो प्रकाश परावर्तित होईल असं वातावरण त्या ताऱ्यांच्या आजूबाजूला नाही. म्हणून आपल्या आकाशात एवढ्या चांदण्या दिसतात, पण त्या चांदण्यांचा प्रकाश आजूबाजूला तितका पसरत नाही. नाहीतर आपण खोलीमध्ये काही बल्ब लावले तर पूर्ण खोली प्रकाशमय होते.
तसे एवढे तारे वर आकाशात असूनही आकाश पूर्णपणे प्रकाशमान दिसत नाही. त्याचं कारण ताऱ्याच्या आजूबाजूचा जो भाग आहे त्या भागाला त्या ताऱ्यामध्ये असलेला प्रकाश परावर्तित करेल असा अवकाश नाही, असं पर्यावरण नाही. म्हणजे तिकडं धुळीचे कण असायला हवेत, हवा वगैरे असायला हवे, ते तिथं नाही, ते आपल्याकडे आहे. म्हणून पृथ्वीवर सूर्याचा किरण पडला की बराचसा भाग प्रकाशित होऊन जातो. तसं ताऱ्यांचं नाही, ताऱ्यांना मर्यादा आहे. म्हणून तारा हा कधीही सूर्याची बरोबरी करू शकत नाही. अगदी त्या पद्धतीनं ज्ञान यज्ञाची बरोबरी अन्य कोणतंही यज्ञ करू शकत नाही. अन्य जेवढ्या बाह्य क्रिया आहेत, भौतिक उपासना साधना पद्धती, या कधीच ज्ञान यज्ञाची बरोबरी करू शकत नाहीत. याच्यासाठी मौलींनी उदाहरण दिले की जसं सूर्यासमोर कोणताही तारा त्याची बरोबरी करू शकत नाही, अगदी त्या पद्धतीनं देखे परमात्म सुख निधान साधावया योगी जन जे न विसंबिती अंजन उन्मेष नेत्री. अर्थात असे पहा, तो परमात्मरूप सुखाचा ठेवा मिळविण्याकरिता योगी जन आपल्या डोळ्यात ज्ञानांजन घालण्यास कधीही विसंबत नाहीत. असं असल्यामुळं ज्ञान यज्ञ सर्वश्रेष्ठ असल्यामुळं, ज्ञानाच्या प्राप्तीनंतर शेवटी काहीच शिल्लक राहत नसल्यामुळं देखे परमात्म सुख निधान. परमात्म सुख निधान म्हणजे आत्मसुखरूप ठेवा. परमात्म्याच्या प्राप्तीच्या नंतर मिळणारं सुख साधावया म्हणजे मिळवण्याकरता योगी जन, योग साधना करणारे सगळे योगी जन, जे न विसंबिती अंजन, आणि हे कधीही विसरत नाहीत. उन्मेष नेत्री म्हणजे ज्ञानरूपी नेत्रामध्ये अंजन घालण्यासाठी हे योगीजन कधीही विसरत नाहीत. जो खरा प्रवासी असतो त्याचं लक्ष अंतिम मुक्कामाकडे असतं. नाहीतर काही लोकांचा प्रवास हा केवळ प्रवासासाठी करायचा प्रवास असतो. मी एक गोष्ट ऐकलेली मला आठवते. एक राजा होता आणि त्या राजाला राजपुत्र म्हणजे मुलगा नव्हता, संतानहीन असा तो राजा. त्या राजाला मुलगा नसल्यामुळे आता आपल्यानंतरचा उत्तराधिकारी राजाचं कोण होईल याची त्याला चिंता सतावत होती. त्याने त्याच्या गुरुची आज्ञा घेऊन एक मोठा उपक्रम राबवला. तो उपक्रम असा होता की राजानं सांगितलं, उद्या सगळ्या राज्यभर दवंडी पिटवून ही सूचना दिली की उद्या सकाळी ठीक पहाटेच्या 5 वाजता मी या ठिकाणी राज्य दरबारामध्ये बसेल आणि त्या वेळेत येऊन जो कुणी माझ्याकडं राज्याचा उत्तराधिकारी होण्याची इच्छा व्यक्त करेल त्याला मी राज्यपद देईल. सगळ्या राज्यभर सूचना मिळाल्यामुळं लोक लगेच कामाला लागले आणि उद्याच होणार असल्यामुळं सगळ्यांनी आपापल्या पद्धतीनं तयारी केली आणि राजा जिथं सांगितलं होतं त्याप्रमाणे तिथं जाऊन बसला. पण राजाने एक हुशारी केली की राजाकडं येण्यासाठीचा जो मार्ग होता त्या मार्गामध्ये राजानं वेगवेगळी प्रलोभनं टाकली. प्रलोभनं म्हणजे थोडी आजची उदाहरणं देऊन सांगायचं झालं तर एका ठिकाणी चांगली भोजनावळ लावली, कितीही खा फुकट. त्याच रस्त्यामध्ये एका बाजूला एक मोठा थिएटर पडदा लावला, मोफत सिनेमा बघा. एके ठिकाणी तमाशा लावला, फुकट बघा. एका ठिकाणी चित्राचं प्रदर्शन लावलं, एके ठिकाणी गायनाचा कार्यक्रम लावला, एका ठिकाणी खेळण्याचे वेगवेगळे साधनं ठेवली. अशी वेगवेगळी सोय त्या राजाने करून ठेवली मार्गामध्ये. म्हणजे कोणती लोक आली तर यातल्या कोणत्याही मार्गाला ते बोलतील. निघाले भरपूर जण, कारण थेट राजाला भेटलं की आपल्याला कायमचा राजा होता येणार. निघाली सगळी जण. पण काहींना असं वाटलं राजाला 5 वाजता भेटायचंय आणि जो पहिला भेटेल त्यालाच राज्यपद मिळणार आहे, आपणच कशाला पहिल्यांदा जाऊन भेटा. आणि आपण गेलो
आणि त्याच वेळेला दुसराही कोणी आला आणि थोडक्यात आपला नंबर हुकला तर. आणि राजानं सांगितलं होतं की माझ्यापर्यंत आल्यानंतर तुम्हाला परत जाता येणार नाही, वापस नाही जाता येणार. म्हणून ज्यांना जेवणाची आवड होती त्यांनी विचार केला खाऊन घेतो पोटभर, नाहीतर राज्यपदही जायचं आणि हे पोटापाण्याचा पण प्रश्न निर्माण व्हायचा. म्हणून काही खाण्यात रमले, काही सिनेमा बघण्यात रमले, काही खेळण्यात रमले, काही गाणे ऐकण्यात रमले, काही चित्रप्रदर्शनात रमले. अशा वेगवेगळ्या गोष्टीत वेगवेगळे जण रमले. पण एक होता ज्याची निष्ठा होती की आपल्याला राजाच व्हायचंय, आपल्याला दुसरं काहीच नको. त्यामुळं तो निघाला. ना तो जेवणाला भुलला, ना तो चित्रपटगृहांना भुलला, ना तो खेळांना भुलला, ना तो चित्रप्रदर्शनाला भुलला, ना वेगवेगळ्या खेळांना भुलला, ना संगीताला, ना कशाला. तो सरळ थेट निघाला आणि राजाच्या राजगादीपर्यंत पोहोचला आणि राजाला सांगितलं की माझी इच्छा आहे तुमचा उत्तराधिकारी होण्याची. राजाने त्याला उत्तराधिकारी केलं, अशी ती कथा आहे. अगदी त्या पद्धतीनं जे योगी जन असतात, जे खरे साधक असतात, ते अंतिम साध्य प्राप्त होईपर्यंत अलीकडच्या कोणत्याही प्रलोभनांना भुलत नाहीत, बळी पडत नाहीत. त्यांना रिद्धिसिद्धीही मिळतात, त्यांना चमत्कारही करता येतो, सगळं त्यांना येतं, सगळं त्यांना मिळालेलं असतं. पण त्यातल्या कोणत्याही गोष्टीत त्यांना रस नसतो. त्यांना रस असतो ते अंतिम साध्य जे आहे ज्ञान, त्याच्यामध्येच ते रमणारे असतात. म्हणून देखे परमात्म सुख निधान, जे आत्मसुखाचं निधान आहे, आत्मसुखाचा जो ठेवा आहे, साधावया योगीजन, ते तो ठेवा मिळवण्यासाठीच योगीजन धडपडतात. बाकी कोणत्याही गोष्टीकडं त्यांचं मन रमत नाही. जे न विसंबिती अंजन उन्मेष नेत्री, म्हणजे डोळ्यामध्ये जणू काही ज्ञानांजन घालून ते त्या आत्मज्ञानाची वाट बघत असतात. कारण आत्मज्ञानाशिवाय आत्मज्ञान प्राप्ती नाही, आत्मसुख प्राप्ती नाही, आत्मरूपता नाही. म्हणून ती आत्मरूपता येण्यासाठी ज्ञान प्राप्ती आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्या डोळ्यांमध्ये ज्ञानरूपी अंजन घालून हे योगीजन आत्मसुख निदानाच्या प्राप्तीची वाट बघत असतात. जे धावतया कर्माची लाणी, नष्कर्म्य बोधाची खाणी, जे भुकेलिया धणी साधनाची. अर्थात जे ज्ञान आरंभिलेल्या कर्माचे प्राप्य स्थान आहे, जे ब्रह्मावबोधाची खाण आहे, व ज्या ठिकाणी आत्मप्राप्ती करता जे भुकेले आहेत, त्यांच्या सर्व साधनांचे फळ त्यांच्या पदरात पडून त्यांची तृप्ती होते. ज्ञान म्हणजे तृप्ती, ज्ञान म्हणजे मुक्काम. ज्ञान प्राप्त झालं की मग काहीही करण्याची गरज नाही. काही केलं नाही केलं तरी सुद्धा ते परमात्म रूपच होणार आहे. कधीपर्यंत? आत्मज्ञान प्राप्तीनंतर. म्हणून जे धावतया कर्माची लाणी, धावतया शब्दाचा अर्थ आहे आरंभिलेल्या कर्माची लाणी, लाणी म्हणजे प्राप्यस्थान. सुरुवात आणि शेवट या दोन गोष्टी साधनेत खूप महत्वाच्या असतात. काही जण सुरुवातच करायला धजत नाहीत. मी एक गोष्ट ऐकली. एक माणूस, त्याला मंदिराला जायचं होतं, पण पहिलंच पाऊल टाकायची त्याला इच्छा होईना. तो बोलला पहिलं पाऊल टाकून काय उपयोग, पहिलं पाऊल टाकल्यावर मंदिर थोडी मिळणार आहे. अशी कित्येक पावलं टाकत गेल्यावर मला मंदिरात पाऊल टाकायला मिळणार आहे. कशाला पहिलं पाऊल टाकू, त्यापेक्षा बसूनच राहतो. त्याच्याकडे कंदील होता आणि त्या कंदिलाची मर्यादा पण अशी होती की त्या कंदिलानं एकच पाऊल टाकता येईल एवढाच उजेड होता. त्यानं विचार केला, एकच पाऊलापर्यंत उजेड देईल असा माझ्याकडे कंदील आहे, मग दुसऱ्या तिसऱ्या पाऊलाला कुठला कंदील आणून कुठला उजेड आणून. म्हणून तो तिथंच बसला. अनेक जण साधनेमध्ये याच प्रकारच्या चुका करतात. सुरुवात कशी करू, माळ कशी घालू, प्रवचनाला कसं बसू,
साधनेला कशी सुरुवात करू, लोक काय म्हणतील, मी साधना सुरू केली तर शेवटाला जाईल का, माळ घातली तर टिकवता येईल का, असा विचार करून तुम्ही साधनेच्या सुरुवातीलाच प्रश्न मांडून बसाल तर तुमची साधना सुरूच होणार नाही. मी सुद्धा जेव्हा आपण आराधना सुरू केली तेव्हा विचार केला, आधीच कामाचा एवढा व्याप, लोक अगोदरच 5-5, 10-10 मिनिटासाठी वाट बघत बसतात बऱ्याचदा. काहींच्या प्रबंधाचे प्रूफरिडिंगचे कामं, बाकीचे बरीच काही पुस्तकांची कामं, विद्यार्थ्यांचे फोन, हे ते बरंच काही असते. ह्या सगळ्या व्यापात 1 तास देणं, बरं नुसतं 1 तास देणं नाही, ते 1 तास आपल्याला बोलायचं आहे तर थोडा त्याचा विचारही करावा लागतो की काही बोलायला आहे का, विषय कोणता आहे वगैरेचा थोडा विचार, या गोष्टी कधी कधी येतात. पण सुरुवातीलाच जर असे प्रश्न घेऊन बसलो असतो आपण की नको दररोज 1 तास द्यायचा म्हणजे किती अवघड होईल, आणि एखाद्या वेळी नाहीच देणं झालं तर काय करा, लोक काय म्हणतील वगैरे वगैरे, ह्याचा विचार सुरुवातीलाच केला असता तर आपली आत्तापर्यंतची आराधना झालीच नसती. संकल्प केला, करायचं आहे, होत राहील. पहिलं पाऊल टाकलं की शेवटचं पाऊल पडणारच आहे. पहिलं पाऊल हेच शेवटच्या पाऊलाला कारण ठरत असतं. पहिलं पाऊल पडलं तरच शेवटचं पडतं. फक्त शेवटच्या पाऊलाकडे लक्ष देऊन तुम्ही पहिलंच पाऊल दुर्लक्षित केलं तर शेवटचं पाऊल तितकंच दूर पळत असतं. म्हणून मुक्कामाची चिंता करण्याऐवजी आता साधनेच्या सुरुवातीची चिंता करा. 1 पाऊल उजेड देईल एवढा जरी कंदील असला तरी पुरेसा आहे. कारण दुसरा पाऊल टाकला की पहिल्या पाऊलाचा उजेड संपून जातो, तोच उजेड दुसऱ्या पाऊलाला कामाला येतो. कारण तुमच्याबरोबर तुमचा कंदीलही चालत जाणार आहे. 10-10 ओव्यांचा टप्पा पार करत करत आपण एके दिवशी ज्ञानेश्वरी पूर्ण करणार आहोत. ज्ञानेश्वरीचा अथांग सागर आपण पार करणार आहोत. आपल्याला काही गडबड नाही आहे, घाई नाही आहे. आपल्याला काही कोणता रेकॉर्ड करायचा नाही आहे. आपल्याला काही लोकांना दाखवण्यासाठी साधना करायची नाही आहे. आपल्याला आपल्या परीनं जशी माऊली प्रेरणा देतील तशी साधना करायची. या भावनेनं तुम्ही साधना केली, शेवटाला जाईल न जाईल, प्रेरणा दिली, सुरुवात करा अगदी त्या पद्धतीनं. पण सुरुवातीला शेवटाची मात्र योजना केलेली बरी. धावतया कर्माची लाणी, तो कर्माच्या सुरुवातीलाच आपल्या कर्माचं प्राप्य स्थान जे आहे, अंतिम स्थान जे आहे ते डोळ्यासमोर ठेवूनच साधना सुरू करतो. आपल्याला तिथं थांबायचं हे त्याच्या डोक्यात सुरुवातीपासून असतं आणि ते असलं पाहिजे. शेवटी कुठं जायचं आहे, शेवट कुठं करायचं आहे हे माहीत असल्याशिवाय सुरुवात करण्याला काहीच अर्थ नाही. एक दिशा मिळते ध्येय ठरवल्यावर. धनुष्यबाण लावलाय, प्रत्यंच्या खेचलेली आहे, पण कुठं बाण मारायचं हेच ठरलं नाही. तर दिशा ठरली पाहिजे, अंतिम ध्येय ठरलं पाहिजे. जे धावतया कर्माची लाणी, धावतया म्हणजे सुरुवात आणि लाणी म्हणजे शेवट किंवा प्राप्यस्थान. सुरुवातीलाच त्याला माहिती आहे की मला शेवट कुठं करायचं आहे, मला कुठं जायचं आहे, मला काय करायचं आहे आणि कुठं मुक्काम करायचं आहे हे त्याला सुरुवातीलाच माहीत असतं. जे धावतया कर्माची लाणी, नैष्कर्म्य बोधाची खाणी, त्याला जी अवस्था प्राप्त होते ती नैष्कर्म्य बोधाची खाणी असते. जे काही आपण कर्म करतोय त्या कर्मातून आपल्याला काही मिळवायचं नाहीये ही भावना त्याच्या अंतःकरणात कायमची असते. म्हणून नैष्कर्म्य बोधाची खाणी, जे भुकेलिया धणी साधनाची, जी भुकेल्या लोकांना, धणी शब्दाचा अर्थ आहे तृप्ती, साधनाची, भुकेल्या लोकांना तृप्ती देण्याचं साधन हे ज्ञान बनतं, ही ज्ञानप्राप्ती बनते. ज्यांना लालसा आहे आत्मरूप होण्याची, ज्या पाण्याच्या थेंबाला लालसा आहे समुद्र होण्याची, ज्या पणतीला इच्छा आहे सूर्य होण्याची, ज्या जीवाला इच्छा आहे परमात्मा होण्याची, त्या जीवाला परमात्मा बनवणं, त्या पाण्याच्या थेंबाला समुद्र बनवणं, या ध्येय प्राप्तीसाठीचं जे साधन आहे, ज्यामुळं भुकेले तृप्त होतील, ते साधन म्हणजे ज्ञान आहे. जे तर प्रवृत्ती पांगुळ झाली
तर्काची दिठी गेली, जेणे इंद्रिय विसरली विषय संगो. त्या ज्ञानाचं वर्णन माऊली करतायत. ज्या ठिकाणी प्रवृत्ती मार्ग लुळा पडतो, तर्क आदळा होतो आणि ज्या ज्ञानामुळे इंद्रिय विषय सेवन करण्यास विसरतात. बघा ज्ञानाचं वर्णन. जे प्रवृत्ती पांगुळ झाली, प्रवृत्ती पांगुळ शब्दाचा अर्थ आहे लुळी पडते. प्रवृत्ती, इंद्रियाची लालसा लुळी पडते. तर्काची दिठी गेली, तर्काचा आधारच जिथं संपून जातो आणि जिथं इंद्रिय विषयांचा संग विसरतात. बरेच जण म्हणतात की मला असं व्यसन आहे, मग मी ज्ञानेश्वरी वाचू का, मी गाथा वाचू का. मी नेहमी म्हणतो कसलंही व्यसन असू द्या, ज्ञानेश्वरी गाथा मी व्यसनी आहे म्हणून टाळू नका. व्यसन करत करत ज्ञानेश्वरी वाचा, व्यसन करत करत गाथा वाचा. कारण व्यसन आहे म्हणून जर तुम्ही ग्रंथ दूर ठेवले तर तुमचं व्यसन निर्व्यसन होण्याचा दुसरा मार्ग नाही. म्हणून व्यसन निर्व्यसन होण्यासाठी एक दुसरं चांगलं सात्विक व्यसन लावून घेणं गरजेचं आहे. डॉक्टर लोक सुद्धा सांगतात, एखादं व्यसन तुम्हाला घालवायचं असेल तर डॉक्टर लोक दुसरं व्यसन देतात. तुम्हाला सिगारेट बंद करायची तर डॉक्टर लोक त्याला पर्याय देतात. काहीतरी गोळ्या वगैरे असतात तर त्या घेतल्या की काही काळ मेंदूला अशा भावना पोहोचतात की आपण ते व्यसनच पूर्ण करतोय असं मनाला वाटेल, अशा प्रकारच्याच त्या गोळ्या असतात. आणि मग हळूहळू ती भावना कमी कमी करून त्याचं व्यसन निर्मूलन केलं जातं. तसं मी नेहमी म्हणतो, ठीक आहे तुला व्यसन आहे असू दे, ज्ञानेश्वरी वाच. व्यसन आहे असू दे, गाथा वाच. एक वेळ अशी येईल की तू या ज्ञानेश्वरीत रमला, गाथेत रमला की त्यात रसच वाटणार नाही. आणि एवढी ताकद जर या ग्रंथात असेल, एवढी ताकद जर साधनेच्या इच्छेत असेल तर नक्कीच व्यसन निर्व्यसन होऊन जातं. कारण ज्ञानामध्ये ती ताकद आहे. ज्ञानाच्या मार्गाला लागल्यावर प्रवृत्ती पांगुळ होते, बाकीच्या गोष्टी निरर्थक वाटायला लागतात. सुरुवातीला नाही वाटणार. ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाच मी निवृत्तीवादी झालो पाहिजे, ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाच मी ज्ञानी झालो पाहिजे, ही भावना ठेवायची गरज नाही. असतील मनात वासना, असतील मनामध्ये कामना, असतील मनात दुर्गुण, असतील मनात व्यसन, पण ती व्यसन आहेत म्हणून ज्ञानेश्वरी दूर नाही ठेवायची. व्यसनांबरोबर ज्ञानेश्वरी ठेवायची. एक वेळ अशी येईल की ज्ञानेश्वरी तुमची साधना तुमच्या व्यसनांना हळूहळू मारेल. व्यसनांना तुमचंच मन समजायला लागेल की अरे हे व्यसन मी पाळतोय, या व्यसनांना पाळण्यापेक्षा हे पाळणं किती चांगलं, यात किती आनंद मिळतोय, याच्या एवढा आनंद आणखी कशात आहे. हे कळत कळत हळूहळू तुम्ही निर्व्यसनी व्हा. म्हणून जेत प्रवृत्ती पांगुळ झाली, तर्काची दिठी गेली, ज्ञान प्राप्तीनंतर तर्क संपतो. अनुभव आला की तर्क संपतो. कारण अनुभव हा तर्काचा शेवट असतो. तुम्हाला कोणी जरी भेटून म्हणालं की तू श्वास घेतोच, याचा पुरावा काय, आपण त्याच्याबरोबर कशाला वाद घालू. आपला रोजचा विषय आहे. वाद कोण्या गोष्टीत घालतो माणूस, थोडंफार अवघड वाटत असेल अशा गोष्टीत तर्क लावून माणूस ती गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करतो. जी रोजच्या अनुभवाचा विषय आहे तिथं तर्क नसतो. तर्काची दिठी गेली, जेणे इंद्रिय विसरली विषय संगू. विषयाचा संगच इंद्रिय विसरायला लागतात. मनाचे मनपण गेले, जेत बोधाचे बोलकेपण ठेले. जया माझी सापडले ज्ञेय दिसे. अर्थात ज्या ठिकाणी मनाचे मनपण जाते, जेथे शब्दांची बडबड कुंठित होते व ज्या ठिकाणी आत्मवस्तू सापडून ती दिसू लागते. विवेकानंदांना कालिका मातेचं जेव्हा दर्शन रामकृष्ण परमहंसांनी घडवलं तेव्हा मातेची मूर्ती बघितली की त्यांना शब्दच फुटायचे नाहीत. आपलं दारिद्र्य देवीनं दूर करावं अशी मागणी करण्यासाठी ते देवीकडे जातात, पण देवीचं ते मूर्तिमंत रूप बघितल्याबरोबर शब्दच लुळे पडतात. त्यांना काही मागावंसच वाटेना. मनाचे मनपण गेले. आत्मज्ञान प्राप्ती झाल्यावर मनाचं मन पण संपतं. बोलाचे बोलकेपण ठेले. बोलणंही तिथं थांबतं.
जया माझी सापडले ज्ञेय दिसे. ज्ञेय म्हणजे आत्मवस्तू, ती आत्मरूपता तिथं प्राप्त होते. जेथ वैराग्याचा पांगू फेटे, विवेकाचाही सोसू तुटे. जेथ न पाहता सहज भेटे आपण भेट. अर्थात ज्या ठिकाणी वैराग्याचे कष्ट संपतात, विचारांची हाव नष्ट होते आणि ज्या ठिकाणी पाहण्याचे श्रम न होता आपोआपच आपल्या आत्मस्वरूपाचे दर्शन होते. अर्थात जेथ वैराग्याचा पांगू फेटे, वैराग्याचे कष्ट जिथं संपतात. वैराग्य ही धारण करण्याची गोष्ट आहे. त्या वैराग्यालाही जिथं विश्रांती मिळते. विवेकाचाही सोसू तुटे, विवेकाचाही हावरटपणा जिथं संपतो. विवेकाची आता गरज नाही, वैराग्याची आता गरज नाही. जेथ न पाहता सहज भेटे आपण पे. जिथं आपलीच आपल्याला भेट होते, आपलीच आपल्याला भेट. आपण आपल्यापासूनच हरवलोत, आपण आपल्यालाच विसरलोत, आपण आपल्यापासूनच भरकटलोत. आपली भटकंती आपल्याला सोडूनच सुरू झालेली आहे. सगळा अज्ञानाचा, बेशुद्धीचा, वेडेपणाचा प्रवास आहे. आणि ज्याचा हा वेडेपणाचा प्रवास संपला तो कधी मीच मला भेटलो की ही भ्रमंती, ही भटकंती, हा निरर्थक प्रवास थांबतो. आणि हे सगळं घडतं कधी? ज्ञानप्राप्ती झाल्यावर. ज्ञानप्राप्ती झाल्यावर म्हणजे आपणच आपल्याला भेटल्यावर विवेकाचा हाव, विवेकाची हाव संपते. वैराग्याचे कष्ट संपतात. बोलणं जिथं थांबतं, मनाचं मन पण थांबतं, इंद्रियांचा विषयसंग थांबतो, तर्काचा गाभा नष्ट होऊन जातो, प्रवृत्ती लुळी पडून जाते. भुकेलेला जी अवस्था तृप्त करते, जी नैष्कर्म्य बोधाची खाणी आहे, जे कर्माचं प्राप्तव्य स्थान आहे. योगीजन ज्याच्या प्राप्तीसाठी डोळ्यामध्ये अंजन घालून वाट बघत असतात, जे परमात्म सुखनिधान आहे, जे सामान्य तेजांच्या समोर सूर्यासारखं दैदिप्यमान आहे, ते ज्ञान आहे. अशा पद्धतीनं ज्ञान मार्गाचं वर्णन माऊली करतायत. इथं आपण थांबूयात. राहिलेल्या ओव्यांचं निरूपण आपण उद्या करूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.